नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आलेलो ओव्हल मैदानला। ओव्हल मैदानमध्ये सकाळपासून आम्ही मॅच खेळत होतो, तर इकडे आलेलो आहे। तर आमची टीम आता फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। आता फायनलची लाईव्ह मॅच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर हे आजचं चषक आहे ते राज स्पोर्ट चषक 2024 हे चालू झालेलं आहे आणि आता मॅच चालू होणार आहे फायनलची। तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पहा। आता संध्याकाळ पूर्ण झाले, सूर्य पूर्ण मावळलेला आहे इथे। तर अंधार होत चाललेला आहे, 6 वाजलेले आहेत। आता फायनलची मॅच थोड्याच वेळात चालू होणार आहे। बलदेवाडी वर्सेस कातलकोण फायनल मॅच असणार आहे आता पुन्हा एकदा। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आता पाहू शकता सर्व बलदेवाडी संघाचे सर्व इकडे सर्व खेळाडू आहेत। सर्व कातळकोण संघाचे पाहू शकता, सकाळपासून मेहनत घेतलेली आहे सर्व खेळाडूंनी। इकडे आपल्या खंडके यांचा मुलगा आहे विद्देश आणि सिद्धेश दोन्ही आलेले आहेत मॅच बघण्यासाठी। ते विघ्नेश पण आलेला आहे। सर्व आता थोड्या वेळात मॅच स्टार्ट होणार आहे। उडतंय इथे इथे नाणेफेक पुन्हा चालू बघूया। नाणेफेक बलदेवाडी संघ जिंकलेला आहे आणि त्यांनी फिल्डिंगसाठी सज्ज होताना बलदेवाडी संघ आणि बॅटिंगसाठी सज्ज होताना कातळकोण संघाचे आपले योगेश ओपनर, राज वंशे ओपनिंगला येतात। 2 खेळाडू उतरलेले आहेत, क्रीजवरती गेलेले आहेत आणि स्ट्राईकवरती योगेश जाधव आणि बॉलिंग मार्कवरती राजदीप बलदेवाडी संघाचा खेळाडू। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत। बॉलिंग करण्यासाठी सज्ज राजदीप, अशा प्रकारे ऑफ साईडला शॉट मारलेला आहे। एक रन घेतलेला आहे योगेशने। इथे अंपायर आहेत, एक अंपायर इथे दिसत आहेत आणि दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज राजदीप आणि राज स्ट्राईकला ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला आहे बॉल। असं डॉटच्या स्वरूपात बॉल गेलेला आहे। तिसरा बॉल टाकण्यासाठी तयार राजदीप, स्ट्राईकवरती राज वंशे आणि हा बॉल वाईटच्या दिशेने एक रन। खूप संध्याकाळ झालेली आहे। राज पुन्हा एकदा राजदीप तयार आणि बॅटिंगसाठी राज वंशे आणि अशा साईडला शॉट मारलेला आहे पूर्ण आणि कॅच पकडलेली आहे। लेग साईडच्या दिशेने शॉट थोडंसं उंच गेला आणि कॅच पकडलेली आहे। इथं राज वंशे आऊट झालेले आहेत। राजची जागा घेण्यासाठी प्रवीण मानशे यांचे भाऊ मोठे, राज छोटा भाऊ आहे, स्ट्राईक घेण्यासाठी तयार राजदीपचा सामना करण्यासाठी। नॉन स्ट्राईकला योगेश जाधव। हा जो सामना आहे तो 6 बॉलचा असेल सामना आहे, कारण संध्याकाळ झाल्यामुळे एकच ओव्हरचा सामना आहे। स्ट्राईकवरती तयार प्रवीण मानशे, राजदीप पुन्हा एकदा आणि समोर शॉट मारला आणि राजदीपने कॅच पकडलेली आहे, स्ट्रेट शॉट। अशा प्रकारे प्रवीण मानशे बाद होते। त्यांची जागा घेण्यासाठी अनिकेत घाग। तर बघूया अनिकेत घाग कशा प्रकारे सामना करतायत राजदीपचा। खूप चांगल्या प्रकारे राजदीपची गोलंदाजी आहे आणि अशा प्रकारे डॉट बॉल अनिकेतने डॉट केलेला आहे बॉल हा। आणि स्ट्राईकला मयूर जाधव, लास्ट बॉल असणार आहे। बघूया कशा प्रकारे मयूर जाधव सामना करतात आणि अशा प्रकारे मयूर जाधवने 2 रन काढलेले आहेत। पाठीमध्ये गर्दी असल्यामुळे 2 रन भेटलेले आहेत।
पुन्हा एकदा फिल्डिंगसाठी सज्ज होत नाही कातलकोण संघ. 5 रनाची गरज आहे बल्देवाडी संघाला. आणि बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात राजभानशे. खूप संध्याकाळ झालेली आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. गोलंदाजी जोर लावून करायला लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. ते तुम्हाला तर जिंकायचे असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे 5 रन तर खूप कमी आहेत तरी पण तुम्हाला सामना करावा लागेल इथे चांगल्या प्रकारे. अतिरिक्त रन दिले नाही पाहिजे. आणि इथे राजदीप आणि अद्या खेळाडू उतरलेले आहेत. राजदीप स्ट्राईकला आहे. स्ट्राईक घेतलं आहे. नॉन स्ट्राईकला अद्या. बघूया कशा प्रकारे राजदीप सामना करतो राजभानशेंचा. बघूया. खेळाडू ऑफच्या दिशेने जवळ ठेवलेले आहेत थोडे कारण स्कोर जास्त नसल्यामुळे. बघूया कशा प्रकारे राजदीप सामना करतो तिथे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागणार राजभानशेंना. राजदीप पुन्हा एकदा तयार बॅटिंगसाठी. आणि अशा प्रकारे कट लागलेला बॅटचा किनारा लागलेला इथे. स्ट्राईकला आद्या 1 रन काढलेला आहे. आणि असं ऑफच्या दिशेने शॉट मारलेला आहे आणि तो पूर्ण गर्दी असल्यामुळे राजला तो पकडता आला नाही बॉल. ते खेळाडूंची थोडीशी गर्दी आहे तिथे. खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली दिसते तिथे. खेळाडूचा धक्का लागलेला इथे. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला 2 रन काढून आणि स्ट्राईक घेतलेली आहे. पुन्हा एकदा राजभानशे बॉलिंग मार्कवरती आणि आद्या स्ट्राईकवरती. आद्या कसा सामना करतो राजभानशेंचा. आणि अशा प्रकारे कॅच येल सुटलेली आहे राजभानशेकडून. अशा प्रकारे बल्देवाडी संघ विन झालेला आहे फायनलमध्ये. फायनलची बाजू मारलेली आहे बल्देवाडी संघाने. बल्देवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि कातलकोण संघ पराभूत झालेला आहे. इथे 2 नंबरचा चषक मारलेला आहे कातलकोण संघाने. 1st नंबर चषक बल्देवाडी संघ. आता बक्षीस वितरण समारंभ चालू होणार आहे थोड्याच वेळात. वितरण समारंभ चालू होते थोड्याच वेळात. आणि सर्व विन झालेले संघ इथे सर्व उपस्थित आहेत. इथे गोटेगाव आदर्श चषक होता इथे तर आम्ही तिथे हरलो होतो. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राजभानशे सन्मानित करण्यात येत आहे इथे. राजदीप ट्रॉफी विनर आंबोळी संघाचे विजेता संघ आंबोळी संघ पारितोषिक देण्यात येत आहे. पुढे सागर जा.
दोन नंबर चषक पटकवलेला इथे कातरवाडी संघाने. पारितोषिक दोन ठिकाणी ट्रॉफी मारलेली आहे. आदर्श चषकमध्ये मारलेले 2 नंबर ट्रॉफी मारलेली आहे आणि प्रथम चषक राजीव चषकमध्ये मारले आहे बलदेवाडी संघाने. खूप चांगल्या प्रकारे 2 चषक मारलेले तिथे बलदेवाडी संघाने. पूर्ण टीमचे अभिनंदन. बलदेवाडी संघाचे पूर्ण अभिनंदन पुन्हा एकदा.